हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. बघा आता मी तुम्हाला पितृपक्ष चालू असल्यामुळं गवारीची आपली गवारी म्हणतात, कोण मटकी म्हणतात, त्याची सुक्की भाजी दाखवणार आहे ताटाला लावण्यासाठी. बघू शकता किती छान मस्त झालेली आहे. इथं बेसिक सगळा मसाला घेतलेला आहे आणि इथं छान भाजून घेतलेला आहे. तो कुठं गेला व्हिडिओ कोणास ठाऊक, फोडणी घालतेला वगैरे काय कळालंच नाही. बघा आता असो छान असं तेल गरम करून त्यामध्ये मीठ घालून कढीपत्ता, जिरे, मोहरी आणि कांदा घालून छान असं भाजून घ्यायचं आहे मस्त असं. बघू शकता आता त्यामध्ये मी टोमॅटो घातलाय, अर्धा टोमॅटो घालायचा आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एक टोमॅटो सुद्धा इथं वापरू शकता. अगदी बारीक कट करून टोमॅटो घालायचा आहे. छान असं मस्त भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आणि बघा इथं छान खरपूस भाजून घेतलेला आहे मी मटकी, अर्धा चमचा तेल टाकून. आणि इथं हळद आणि गरम मसाला वगैरे घेतलेला आहे. आता इथं आपल्याला बेसिक सगळे आपले मसाले रोज जे घरगुती असतात ते घालायचे आहेत. हळद, लाल तिखट, घरगुती आपला लाल शिमला मिरची पावडर, गरम मसाला, हे सगळं घालून छान असं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळा मसाला आपला त्या फोडणीला लागला गेला पाहिजे. बघू शकता तुम्ही. आता जे आपण भाजून ठेवलेली आहे मटकी किंवा गवारी, कोण मटकी म्हणतो कोण गवारी म्हणतं, गवार असा शब्द आहे. आणि वरून आता थोडंसं 2 चमचे भाजलेलं आपलं शेंगदाण्याचं कूट. कच्च्या शेंगदाण्याचं कधीही कूट घालायचं नाही, भाजी लवकर खराब होते आणि पोट बिघडतं. त्यामुळे शेंगदाणे छान भाजून मगच त्याचं कूट करून ठेवायचं बारीक करून. बघू शकता 5 ते 7 मिनिटानंतर वाफ काढल्यानंतर किती छान मस्त अशी आपली सुक्की भाजी तयार आहे. जर गवारी तुम्ही व्यवस्थित छान भाजली तर जास्त वेळ लागत नाही गवारी शिजायला. अगदी 1 वाटी पाण्यामध्ये बघा कसली मस्त छान शिजलेली आहे. जर कोण नवीन असेल चॅनलला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या. अशा छान पदार्थ तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील. जर आवडलं असेल भाजी तर सबस्क्राईब नक्की करा. असे छान रोज तुम्हाला पदार्थ पाहायला मिळतील. बघू शकता किती छान मस्त सुक्की भाजी झालेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा नक्की आवडतील पदार्थ. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांना अगदी